श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला फ्लावर वाटाणा बटाट्याची मिक्स भाजी बनवायची आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी आपल्याला छान तेलामध्ये तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की आपण लगेचच त्यामध्ये जिरे टाकून घेऊ. तडले की लगेचच त्यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तेलामध्ये फ्राय करून घेऊ. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्याच्या कच्च्यापणाचा वास येणार नाही. कांदा लवकर नरम होण्यासाठी आपण त्यामध्ये हलकंसं मीठ टाकून घेऊ. कांदा नरम झाला की लगेचच आपण त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो टाकून झाल्यावर आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकून झाली की आपण सगळं कांदा टोमॅटोचं मिश्रण एकत्रित करू आणि मिक्स करून घेऊ. कांदा टोमॅटोचं मिश्रण मिक्स झालं की त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकून घ्या. इथे मी 1 चमचाभर घरगुती मसाला घेतला आहे. आता अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ टाकून झाले की सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला सगळा मिक्स करून झाला की त्यामध्ये आपण एक एक भाज्या टाकून घेणार आहोत. इथं मी फ्लावर, वाटाणा, बटाटा घेतला आहे. बटाटा आपल्याला मोठ्या आकाराचा घ्यायचा आहे. मोठ्या आकाराचा बटाटा मी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे, त्यामुळे तो लवकर शिजला जाईल. बटाट्यानंतर 1 वाटी फ्लावर घेतला आहे. गरज असल्यास तुम्ही फ्लावर गरम पाण्यातून धुवून घेऊ शकता किंवा उकळून घेऊ शकता. त्यामुळे जर फ्लावरमध्ये आळी असेल तर ती निघून जाईल. फ्लावर आपल्याला जास्त वेळ उकळवायचा नाही, त्यामुळे फ्लावरचा गाळ होऊ शकतो. फ्लावर जास्त शिजला जाऊ शकतो. फ्लावर झाला की त्यामध्ये आपण 1 छोटी वाटी हिरवा वाटाणा टाकून घेणार आहोत. आता आपण भाज्या सगळ्या मिक्स करून घेऊ, जेणेकरून सगळा मसाला भाज्यांना चिकटेल. भाज्या आपल्याला बारीक गॅसवरती 2 मिनिट परतून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे भाज्यांना तेल सुटेल. तुम्ही या भाजीमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. फ्लावर वाटाण्याची ही भाजी गरमागरम पुरी किंवा चपातीसोबत खायला अतिशय छान लागते. आता आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत, तर त्यामध्ये आपण 1 ग्लास गरम केलेले पाणी टाकून घेऊ. भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे. आता आपण भाजी छान अशी मिक्स करून घेऊ आणि बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिट शिजू देऊ. भाज्या आपल्याला 15 मिनिटांपेक्षा अधिक जास्त शिजवायच्या नाहीत, त्यामुळे आपल्या भाज्या जास्त मऊ होतील, जास्त शिजल्या जातील. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.